कर्जत काढाव नगरीमध्ये आलेल्या सर्व बैलगाडा प्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत। ओलेगावचे नंदराज शेठ यांची बैलगाडी चाललेली आहे सुट्टीवरती। त्या ठिकाणी बघू शकता नंदी निवांतपणे बसलेले आहेत। सो प्रत्येक बैलाचा लुक बघू शकता मित्रांनो, जबरदस्त। सो हा पण पांडा बैल आहे, पांडा टावरची फिलिंग घेता येते या आपली पोरा असा हा अड्डा आणि आपला बैलगाडी शर्यती क्षेत्राचा खेळ। आणि आजच्या गुलालाबद्दल काय मत आहे तुमचं? मित्रांनो आपण आलेलो आहोत आता कडावला शर्यतीना, आणि शर्यतीना येता येता आपल्या गावची बैलजोडी आपल्याला बघायला भेटणार आहे। सुकापूरचा बच्चा आणि हा आपला शरद झुगे यांचा महाकाल यांचा पायरा जुलून असतो प्रत्येक वेळी। अशी ही घरची गाडी धावत असते प्रत्येक मैदानामध्ये। आणि या ठिकाणी आपले गणेश शेठ फडके बसलेले आहेत, त्यांना थोडासा विचारूया। दादासाहेब कसं असते आपल्या या नियोजन बैलगाडी शर्यतीचा या जोडीचा? नियोजन आपले नातेवाईक लागतात आपले चांगले। आता 10 शर्यती झाल्या, 10 मधून आपल्या 3 गेल्या, 7 जिंकलो। म्हणजे या जोडीने 7 निकाल आपल्याला आणून दिलेला आहे। आणि दोन्ही बैलांचा पल कशा प्रकारे असते? चांगला आहे, म्हणजे दोन्ही बैल व्यवस्थित एकमेकाला जोडून सांभाळून पालतात, याला काय वाद नाही। आणि आजच्या मैदानामध्ये आपल्याला जोड झालेला आहे का? जोड आता आम्ही आलो, उशीर झाला याला, पोरं लवकर आली बैल घेऊन। आता गेलं संजय शेठ आपला नियोजन करतो, गेलं बघायला। हे तडपते उन्हामध्ये या ठिकाणी बघू शकता आपल्या बैलगाड्या शर्यत शौकीन कसा मित्र कसा नाद आहे हा। तुम्हाला किती वर्ष झाली या बैलगाड्या क्षेत्रामध्ये, म्हणजे तुम्ही आलेलो आहात? आता मी नवीन आहे पोरं, त्याच्यामुळे 5-6 वर्ष झाली। आणि हे तडपते उन्हामध्ये येतो काही कुठल्या गोष्टी त्रास नाही वाटत? आणि आजच्या गुलालाबद्दल काय मत आहे तुमचं? शुभम पण आलेला आहे, तो आपला हा वर्गमित्र आहे। आणि कसं वाटतं या बैलगाडी क्षेत्राबद्दल तुला? बैलगाडी क्षेत्र हा भारी आहे, कारण की आम्हाला पहिल्यापासून माझा नाद आहे, छंद आहे, म्हणून आम्ही या क्षेत्रात। तर खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या मैदानामध्ये तुम्हाला नक्कीच गुलाल हो। या ठिकाणी आपले संजय शेठ दादासाहेब काय बोलताय, आज झालेला आहे का आपल्याला जोड? हा, आधीपर्यंत जोड झालेला नाही आहे, आणि जोड झाल्यानंतर आपल्याला गुलाल आहे ना 100%? नक्कीच। सो आपले संजय दादा आणि त्यांची जोडी तर या आजच्या मैदानामध्ये नक्कीच त्यांना गुलाल हो। मस्त सावलीच्या छत्रेच्या छायेखाली आपले या ठिकाणी नंदी बघू शकता या मैदानामध्ये आलेले आहेत, आणि मस्त सावलीला बांधलेले आहेत दावणीला। आता या बैल जोडीनं आपल्याला या मैदानामध्ये कडावच्या या मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे। कुठलं तुम्ही? आणि या जोडीचं नाव काय? हा बैल कुठला? आणि हा समोरचा? असा हा पायरा त्यांचा जुलून आला होता। कोणासोबत होती शर्यत? कर्जतकरांसोबत होती। आणि तुम्हाला आज या मैदानामध्ये गुलाल भेटला, कसं वाटतंय? तर नक्कीच पुढच्या मैदानामध्ये असंच गुलाल घेत राहा। तुम्हाला खूप सारे शुभेच्छा। चला धन्यवाद। सुतावाला व्ह्यू बघू शकता, आता मोठी शर्यत लागलेली बहुतेक, आणि पब्लिकचा एवढा क्राऊड आहे ना, एवढा जनसमुदाय आज पहिल्यांदा आपल्याला कडावमध्ये शर्यती बघण्यासाठी एवढा पब्लिकचा आपल्याला क्राऊड बघायला भेटते। समोर बघू शकता, आणि तेवढीच माझ्या मागे पण गर्दी आहे। सो अशी पब्लिक आज शर्यती बघण्यासाठी आलेले आहे। त्यानंतर इथलं आयोजन बघा सुतावरचा, बहुतेक आता मोठी गाडी येणार आहे, आपल्याला बघायला भेटेलच थोड्या वेळात। या ठिकाणी बघू शकता रेकॉर्ड ब्रेक गर्दी कडावच्या या शर्यतीमध्ये, पब्लिकचा फुल क्राऊड आहे। जोडी सुटलेली आहे, आणि बघूया या आताच्या येणाऱ्या जोडीमध्ये कुठली जिंकते ते, आणि दोन्ही जोडी सोबतच धावतात। सो असा हा आपला शेतकऱ्यांचा रंगतदार खेळ, आणि बहुतेक या बाजूने जाणारी आपली डावी साईड। धन्यवाद। सो मित्रांनो आता गेलेले या शर्यतीमध्ये डावी साईड जिंकलेली आहे। आता जाऊया आपण सुट्टीवर। जोडे आलेले आहे, तुम्ही बघू शकता आपल्याला बघायला भेटते 1100 फुटाची फाटी आहे, आणि या येणाऱ्या जोडीमधून बघू शकता कसं बैल वेगवेगळ्या धावतात। तुफान अशी शर्यत झालेली आहे या जोडीमध्ये, आणि जबरदस्त। या आताच्या शर्यतीमध्ये उजवी साईड जिंकलेली आहे। धन्यवाद। आता पायनॅपल ज्यूस आहे, या ठिकाणी ॲपल ज्यूस आहे, तो खरबूज। सो असा हा आपला ज्यूस, सो आस्वाद घेतो या दादाचा इथं स्टॉल लागलेला आहे, आणि मस्त एन्जॉय करतो। जरा मस्त वाटते, एकदम गारगार फिलिंग। कसं वाटतंय शर्यतीनं आलो, मजा येते का? लहान पोरं पण आली शर्यती बघायला, एन्जॉय करायला। कुठला बैल आवडते तुला? सुंदर का? तुझा पण सुंदरच आवडता का? जिंकल का आज गुलाल? 100%। शुभेच्छा तुम्हाला मित्रा। दुपारचा कडकडीत ऊन आहे, आणि तू जो ज्यूस पिते कसा वाटते तुला?
टाइम लागतो म्हणून ज्यूस प्यायला आलो. आणि ज्यूसचा फ्लेवर कसा आहे? एक नंबर ना फ्लेवर. मस्त गारेगार फिलिंग येते ना. सो मी पण या ज्यूसचा आस्वाद घेतला. या भावाने पैसे दिले का? अरे वा वा वा. तर मित्रांनो, या आपल्या मैदानामध्ये आपले बंधू मिलिंद दादा यांची देखील भेट झालेली आहे. दादासाहेब किती वाजता आलाय? कोण कोण आलो? शंभू ग्रुप आलेला आहे. झाला का आपली शर्यत झाली? कोणासोबत लागले काय अंदाज? अंदाज नाही का? आणि कसा वाटतं आजचा यो क्राऊड पब्लिकचा? आज आणि नाव पण म्हणजे आता नाव नोंदणी बंद केली ना? 400+. आणि आज आपल्याला गुलाल भेटेल का? 100% ना. नक्कीच गुलाल भेटू दे. शर्यत प्रेमींचा नाद नाही करायचा. बघू शकता मित्रांनो, टावरची हिल घेण्यासाठी मस्त एन्जॉय करताना टेम्पोवरून शर्यती. सो पब्लिकचा असा हा क्राऊड काढावच्या या मैदानामध्ये. सो मित्रांनो, पुन्हा एकदा शर्यत आलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता बैलांचा हा तुफान असा वेग आणि जबरदस्त. आणि आताच्या साईडमध्ये डावी साईड. धन्यवाद. तुला कुठला बैल आवडतंय जास्त? मथुर. मथुरची शर्यत आहे का आज? आहे का? भेटेल बघायला आपल्याला नक्कीच. आता आलेल्या जोडीमध्ये एका पुढे एक अशी जोडी झालेली आहे. कॉल झालेली आहे गाडी. असा हा शर्यत क्षेत्र. कधी काय होईल सांगता येत नाही. ड्रायव्हरचं काम बघू शकता. एक मोठी कामगिरी करावी लागते ड्रायव्हरला. पुन्हा एकदा सुट्टीवरून जोडी आलेली आहे आणि बघूया. एकाच पाठीमध्ये 2 जोड्या आलेल्या आहेत. एक जोडी पाकलेली आहे आणि जबरदस्त अशी फिलिंग या आपल्याला अड्ड्यामध्ये बघायला भेटतंय. सो असा हा खेळ रंगतदार रंगलेला असतो प्रत्येक अड्ड्यामध्ये. आणि आज धूल खायला भेटते आपल्याला या कडावच्या मैदानामध्ये. शर्यत क्षेत्राचा नाद बघू शकता मंडळी. आपले पोरं शर्यत बघण्यासाठी कशी झाडावर बसलेली आहेत आणि वरून एकदम फुल टावर सारखी फिलिंग घेत आहेत. टावरची फिलिंग घेत आहेत या आपली पोरा. असा हा अड्डा आणि आपला बैलगाडी शर्यती क्षेत्राचा खेळ. तो मित्रांनो, पुन्हा एकदा एक जोडी आलेली आहे या ठिकाणी बघू शकता आपल्या या कडावच्या मैदानामध्ये. आणि अशा प्रकारे रंगतदार चालू असलेला आपला बैलगाडी शर्यत क्षेत्राचा खेळ. आणि बघूया आता गेलेल्या जोडीमधून कुठली जिंकते ती. आणि समोर पब्लिक बघू शकता. जेवढी समोर आहे तेवढीच माझ्या मागे देखील आहे. आणि असा हा एन्जॉय करतात कडावचा बैलगाडी शर्यत क्षेत्राचा खेळ. मित्रांनो, पुन्हा एकदा आलेली आहे जोडी आणि तशी तरबेज. दोन्ही पण जोड्या तरबेज जबरदस्त. बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी सेटअप बघू शकता. फुल टावरची फिलिंग भेटते या भावाला. जबरदस्त स्टूल टाकलेला आहे आणि स्टूलवर उभा राहून टावरची फिलिंग घेते. पुन्हा एकदा आलेली जोडी जबरदस्त आणि जबरदस्त फिलिंग. तर चला मित्रांनो, जाऊया सुट्टीवरती आपला बाकासूर पण गेलेला आहे. आणि हे मित्र कुठले पोराव तुम्ही? जेवण झाला का? असा. सो यांच्याच गावामध्ये हा मैदान भरलेला आहे. आणि त्या ठिकाणी बघू शकता सनस्क्रीम लावून पोरं आलेले आहेत एन्जॉय करायला. फुल सेटअप केलेला आहे सनस्क्रीम लावून, गॉगल बिगल लावून. सुट्टीवर आलेला आहो. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता एवढ्या साऱ्या जोड्या जमलेल्या आहेत आणि त्या जोड्या आता सुट्टीवर जात आहेत. आणि या एवढ्या जोड्यांचा क्राऊड या ठिकाणी आहे. आणि बहुतेक खूप उशीर लागल या जोड्या सुटासाठी. आणि नाव नोंदणी पण बंद केलेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आदात वासरू. कुठला मित्र तुम्ही? आणि आता जोड झालेलं का तुम्हाला? कोणासोबत पळणार आहे गाडी? आणि या बैलाची पहिली शर्यत का? हो, पहिली शर्यत. कुठून घेतलंय वासरू? घरचाच. किती महिन्याचा आहे? 8 महिन्याचा. आणि काय वाटतं आजचा गुलाल आपल्या गल्ल्यामध्ये असेल का नक्की? बघू आता पहिल्यांदा. आणि घरचीच गाडी आहे पूर्ण तुमची वाटतं? त्या बैलाचं काय नाव ठेवलंय? कॉकटेल. किती वर्षाचा? तो 1.5 वर्षाचा. आणि आजपर्यंत किती गुलाल घेतलेले आहेत? त्याचे 4 गुलाल. 4 गुलाल झालेले आहेत. सो नक्की तुम्हाला या मैदानामध्ये गुलाल भेटो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि आपले गाववाले भेटले आहेत. मगाशी मिलिंद दादा भेटला आणि नंतर हे गेली का आपली जोडी? कुठं आहे? दुपारचं जेवण कुठेशी केला इकडंच. बैलाला उन्हाचा त्रास नको व्हायला पाहिजे, त्यामुळं बैलाच्या डोक्यावर असा रुमाल ठेवलेला आहे. कुठला मित्र बैल आहे? उत्तरपाड्याचा. काय नाव आहे बैलाचा? आजपर्यंत किती गुलाल घेतलेले आहेत? आणि सोबत कोणाचा पायरा असते? घरची गाडी आहे का बाजूच आहे दुसऱ्या? हा. आणि तो पायऱ्याचा बैल कुठला आहे? सावरलीचा.
सो नक्कीच खरोखर टिंगलले ना करी 70-80 गुलाल 2 सीझनमध्ये 2023 आणि येणाऱ्या या 2024 मध्ये 70-80 गुलाल झालेले आहेत मित्रांनो. आणि जबरदस्त. आणि कुठले कांदी बैल आहे? चारी कांदी बोलतोय. बैलाचा फिटनेस बघू शकता आणि बैलाच्या डोक्यावर असा हा रुमाल ठेवलाय डोळ्यांना जास्त त्रास नको व्हावा म्हणून. असा हा बैल मालक आपल्या बैलाची काळजी घेते. सो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपले हे बैल चाललेले आहेत सुट्टीवरती. की कुठल्या मित्र गाडी? सो माझगावची गाडी चाललेली आहे सुट्टीवरती. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपले ओवलेगावचे नंदराजचे शेठ यांची बैलगाडी चाललेली आहे सुट्टीवरती. KGF आणि मालक नंदराज शेठ मुंगाजी स्वतः. आपले तेजस बंधू तेजस जितेकर. बैलगाडा शर्यत बघण्यासाठी पब्लिकचा हा क्राऊड आणि पूर्ण झाडावरती देखून एकदम टावरसारखी फिलिंग येते आपली ही पब्लिक. दुपारचा कडक ऊन आहे पण या कडक उन्हामध्ये बैलगाडा शर्यत बघण्यासाठी पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटते. आणि मैदान देखील तसाच एकदम भारी आहे. सो एकदम देखना बैल. आताच्या मैदानामध्ये गुलाल घेतलेली ही आपली गाडी आणि कसा जल्लोष साजरा करताना आपले मित्र आणि त्यांच्या नंदीने त्यांना आज गुलाल मिळवून दिला. त्यांचा शान त्यांची मान राखली. सो अशी ही बैल जोडी. दादा कुठलं बैल होतं? काय नाव आहेत ना बैलांचा? कोणासोबत होती का शर्यत? कर्जतकरांसोबत. कशी झाली शर्यत? तुम्हाला मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक मैदानामध्ये असाच गुलाल घेत राहा आणि आपला जल्लोष असाच साजरा करत राहा. चला दादूस घरी ना. हा काय झालं या मैदानामध्ये आपण लेट आलो ना, नाव नोंदणी बंद झाली का? मित्रांनो आम्ही या मैदानामध्ये आलो होतो कडावच्या आणि दुपारनंतर दादूस काय झालं सांग सिंग? नाव नोंदणी बंद झाली 1 वाजता. 1 वाजता नाव नोंदणी बंद झालं. मला आमची काही शर्यत जमली नाही. आम्ही बैल भरला आणि घरी निघालो. आणि या मैदानामध्ये आम्हाला गुलाल निश्चित होता पण बैलगाड्या म्हणजे एवढ्या जमल्यांना सो त्यामुळे दुपारी त्यांनी नाव नोंदणी बंद केली. त्यामुळे आता आम्हाला घरी जायला लागते. सो आमचा काही नंबर लागला नाही या मैदानामध्ये. भेटू आता पुढच्या मैदानामध्ये आणि पुढच्या मैदानामध्ये 100% गुलाल आपल्याला भेटणार आहे. मित्रांनो समोरून आपल्याला एक बैल आलेला आहे बघू शकता. गुलाल घेतलेला आहे कडावच्या मैदानामध्ये बघू शकता. या नंदीला मस्त गुलालामध्ये सजवलेलं आहे. काय मित्रांनो झाली या आजची शर्यत? कल्याणवाड्यांच्या बरोबर शर्यत होती. कल्याण आणि सावरेवाड्यांच्या बरोबर. आणि कशी शर्यत झाली? मैत्रीपूर्ण लढत होती. किती चाकड्याचा काय अंतर? गाडी जागेत झाली. बैल आमचा तो आजारी होता 10 दिवस. त्याच्यानंतर पहिला बाहेर काढला. बैलाचं नाव काय आहे? पप्पेबाई. आणि सोबत पायरा कोणासोबत होता? पूजा काळीशेठ माते तुतारी पण. असं नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये असंच गुलाल घेत राहा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय सुंदर असा हा देखना बैल जबरदस्त. प्रत्येक मैदानामध्ये यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. गुलाल घेत राहा. चला धन्यवाद. थँक्यू. रस्त्याच्या ठिकाणीच मस्तपैकी चिकू आणि बघू शकता एकदम फ्रेश. थोडंसं कच्चं दिसतं ना आम्हाला पण ताई तयार आहेत का? तयार आहेत. असं एकदम म्हणजे गोल गोल असं खायला पण चांगले ना. मस्त चिकू आहेत. पण ताई कुठलं चिकू आहेत हे तुम्ही म्हणजे बागामध्ये लावलेले आपले शेताच्या बांधाला लावलेली झाड आहेत? बागामधला चिकू आहेत. आणि कसं विकताव किलो? 100 रुपये किलोने विकतात. आणि किलो मध्ये किती चिकू येतात तरी अंदाजे? किलो मध्ये चिकन बारीक आहे. अर्धा किलो मध्ये बघा 6 ते 7 चिकू आलेले आहेत. सो आता आम्ही पण हे चिकू घेतून हे चला पोराव काढा पैसे. सो गणेश फडके आम्हाला 100 रुपये देत आहेत चिकू घेण्यासाठी. हे अर्धा किलो 7 चिकू येतात. या न तर त्या वाचाला. या काकांनी पण चिकू घेतलं. काका कुठलं तुम्ही? असं आता चाललो कुठं? आता तुमच्याकडे शर्ती होत्या. शर्तीनं गेलतो कुठे गेलतो? काढाव मध्ये शर्यती होत्या. बाबू तू शर्यती बघितल्या का? कसा वाटला? तर आम्ही पण शर्यतीनंच आलो होतो. दुपारचा आमचं काही नाव नोंदणी बंद केली त्यामुळं आमचा काही जोड जमला नाही. मग आम्ही पण निघालो घरी. सो चला तायानो चिकू दिल्याबद्दल आभारी आहे. सो आपले संजय दादा चिकूंचा आस्वाद घेत आहेत. दादा कसे आहेत चिकू? 1 नंबर. मस्त आहेत ना. चला जाता जाता काहीतरी गोड खायला भेटला आम्हाला. गणेश फडकेंच्या मुलं. गणेश दादा मंडल आभार आहे तुम्ही आम्हाला चिकू घेऊन दिले.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कर्जत फाटेला पोहोचलो ना मी आणि आता जाता जाता थोडासा चहाचा आस्वाद घेऊ बरं म्हणून आता इथं चहा परत लावलं. मामा भाच्याचा प्रेम बघू शकता मित्रांनो. आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर मामा भाच्याची जोडी आपल्याला बघायला भेटते सोबत असताना. सो काहीच ठिकाणी आहे का आपला मामा भाच्यावर एवढा जीव लावताना आपल्याला बघायला भेटते. आणि दिलदार व्यक्तिमत्व बघू शकता असा माणूस कसा प्रत्येकाला चहा नेऊन देते हातामध्ये. सो आपल्या गणेश शेटला पण आपण चहा दिलेला आहे. हा चहाचा आस्वाद घेऊन सांगा टेस्ट कशी आहे ती. खूप छान मस्त आहे ना. मस्त. चला तर मित्रांनो दुपारची वेळ आहे. शर्यती अजून चालू आहेत पण आम्हाला काय आमचा नाव न भेटल्यामुळे आम्ही निघतून आमच्या घरच्या प्रवासाला. सो आपल्या सोबत होता शुभम, त्यानंतर सो विनय आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने मला या मैदानामध्ये येता आलं ते आपले संजय दादा म्हात्रे, त्यानंतर गणेश शेठ फडके आणि हे आपला हा मित्र बघू शकता माग मस्त त्याला पर्सनल डिक्की दिलेली आहे निवांत झोपू शकतो. आणि मित्रांनो आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्याला सपोर्ट करा. भेटू आपल्या एका नवीन मैदानामध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्वी देणे स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, कामामध्ये व्यस्त राहा. बाय बाय, आय लव्ह यू गाईज.